Hi friends, today we'll discuss about next topic, that is the qualifications and abilities required for hospital pharmacist. Okay, see the qualifications of hospital pharmacist. So hospital pharmacist साठी कोणते qualifications आवश्यक आहेत? The director of the hospital should be professionally competent and legally qualified pharmacist. सो हॉस्पिटल फार्मसी डिपार्टमेंटमध्ये जो हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे, सो ही इज द डायरेक्टर of that hospital pharmacy department and he should be professionally competent and legally qualified. व्यावसायिकदृष्ट्या तो कॉम्पिटंट असला पाहिजे, योग्य असला पाहिजे आणि लिगली तो त्याच्याकडे क्वालिफिकेशन असलं पाहिजे. आयदर बी अ ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम द कॉलेज ऑफ फार्मसी. एकतर तो ग्रॅज्युएशन त्याचं कंप्लीट झालं असलं पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे फ्रॉम द कॉलेज ऑफ फार्मसी रेकग्नाइज बाय PCI. जे कॉलेज PCI मान्यताप्राप्त असेल अशा कॉलेजमधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. ऑर शुड हॅव द कम्प्लिटेड हॉस्पिटल फार्मसी ट्रेनिंग प्रोग्राम किंवा हॉस्पिटल फार्मसी ट्रेनिंग प्रोग्राम कंप्लीट झालं असलं पाहिजे. कन्सिडरेशन शुड बी गिवन टू द ग्रॅज्युएट्स ऑफ फॉरेन फार्मसी कॉलेजेस हू आर ॲप्रोप्रिएटली लायसन्स. ते जास्त करून याच्यामध्ये कोणता कॅन्डिडेट कन्सिडर केला जाईल? ग्रॅज्युएट्स ऑफ फॉरेन फार्मसी कॉलेजेस. फॉरेनमध्ये जसं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या स्टुडंटला त्या ठिकाणी काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. अँड हू आर ॲप्रोप्रिएटली लायसन्स, आणि त्याला ॲप्रोप्रिएट लायसन्स मिळालं असलं पाहिजे. द प्रेफरन्स शुड बी गिवन टू द पर्सनेल विथ PhD, दॅट इज फार्मास्युटिकल सायन्सेस डिग्री. आणि यामध्ये प्रेफरन्स शक्यतो जर PhD असेल स्टुडंट तर त्याला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे ॲज ए हॉस्पिटल फार्मासिस्ट. नेक्स्ट सी द सब पॉईंट्स. ॲबिलिटीज रिक्वायर्ड फॉर हॉस्पिटल फार्मासिस्ट. हॉस्पिटल फार्मासिस्टसाठी कोणकोणत्या ॲबिलिटीजची आवश्यकता आहे? So the American Society of Hospital Pharmacists and the American Association of College of Pharmacy have developed and approved the following abilities. So हॉस्पिटल फार्मसिस्टसाठी काही ॲबिलिटीज ठरवण्यात आलेल्या आहेत अकॉर्डिंग टू द अमेरिकन सोसायटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट अँड अमेरिकन असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ फार्मसी. तर त्या खालीलप्रमाणे आहेत. एक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजरियल ॲबिलिटी. सेकंड आहे मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी. थर्ड, परफेक्ट नॉलेज ऑफ ड्रग्स अँड इट्स ॲक्शन. फोर्थ, परफेक्ट नॉलेज ऑफ कंट्रोल ऑफ ड्रग्स. त्यामध्ये एक आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ ड्रग्स, दुसरा आहे कंट्रोल ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स. देन फिफ्थ पॉईंट रिसर्च ॲबिलिटी और फिफ्थ ॲबिलिटी रिसर्च ॲबिलिटी. त्यानंतर सिक्स्थ ॲबिलिटी इज द टीचिंग ॲबिलिटी. अशी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲबिलिटीज हॉस्पिटल फार्मासिस्टला असणं आवश्यक आहे. Now we will see this abilities of hospital pharmacist one by one. See first administrative and managerial abilities. म्हणजे जो काय हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे त्याच्याकडे कोणती ॲबिलिटी असणं आवश्यक आहे? मॅनेजमेंट करणं, ॲडमिनिस्ट्रेशन करणं हे त्याच्यामध्ये हे गुण असणं आवश्यक आहे. द मेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजरल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट इन्क्लूड द प्लॅनिंग अँड इंटिग्रेटिंग द फार्मसी पॉलिसीज. तर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये काय जबाबदारी येते हॉस्पिटल फार्मसिस्टची? प्लॅनिंग करणं आणि इंटिग्रेशन करणं. प्लॅनिंग अँड इंटिग्रेटिंग द फार्मसी पॉलिसीज. म्हणजे वेगवेगळ्या फार्मसी पॉलिसी ज्या आहेत त्या प्लॅन करणं आणि त्या अंमलात आणणं, इंटिग्रेशन करणं. देन बजेटिंग, स्टॉक कंट्रोल, मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड प्रिपरेशन ऑफ द रिपोर्ट्स. जे स्टॉक कंट्रोल कसं करायचं आहे, त्यानंतर मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मेंटेन करणं. देन प्रिपरेशन ऑफ रिपोर्ट्स, तर हे सर्व त्याच्यामध्ये जबाबदारी येते हॉस्पिटल फार्मासिस्टची. देन ही मस्ट बी थरोली फॅमिलियर विथ द ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल स्टाफ अँड लाईन रिलेशनशिप्स अँड ॲप्रोप्रिएट लाईन्स ऑफ कम्युनिकेशन्स. हॉस्पिटल फार्मासिस्ट जो आहे त्याला थरोली
ओळख असली पाहिजे. ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल, त्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ स्टाफ अँड लाईन रिलेशनशिप्स अँड ॲप्रोप्रिएट लाईन्स ऑफ कम्युनिकेशन, कशा पद्धतीने कम्युनिकेशन असलं पाहिजे. त्यानंतर वेगवेगळ्या पर्सन जे आहेत, ऑर्गनायझेशन दॅट इज द हॉस्पिटलमध्ये काम करत असलेले जे काय स्टाफ आहे. सो ही शुड बी फॅमिलियर विथ ऑल these points. त्यानंतर ही कोऑर्डिनेट्स द फार्मसी ॲक्टिव्हिटीज विथ मेडिकल, नर्सिंग अँड अदर सर्व्हिसेस ऑफ द हॉस्पिटल. हॉस्पिटलची जे काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याबरोबर त्याने कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. कोऑर्डिनेट्स विथ ॲक्टिव्हिटीज ऑफ मेडिकल, नर्सिंग अँड अदर सर्व्हिसेस ऑफ द हॉस्पिटल. म्हणजे हॉस्पिटलची जे काय नर्सिंगच्या सेवा आहेत, मेडिकल डिपार्टमेंटची जे काय सेवा आहे त्याच्याबरोबर त्याने कोऑर्डिनेट केलं पाहिजे. नेक्स्ट, ही मस्ट बी एबल टू प्रिपेअर द सुटेबल रिटर्न कम्युनिकेशन्स टू द हॉस्पिटल स्टाफ. हॉस्पिटल्समध्ये असलेला जो स्टाफ आहे त्याने कम्युनिकेशन केलं गेलं पाहिजे विथ रिटर्न प्रोसिजर्स or in the written format. Then he is responsible for interviewing and selecting the personnel for work in pharmacy. हॉस्पिटल फार्मसीमध्ये वर्क करण्यासाठी, कार्य करण्यासाठी जे काय पर्सन्स लागणार आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेणं, त्यानंतर त्यांचं सिलेक्शन करणं ही त्याची जबाबदारी आहे. देन ही ऑर्गनायझेस अँड शेड्यूल्स द वर्क ऑफ फार्मसी पर्सनल. फार्मसीमध्ये किंवा हॉस्पिटल फार्मसीमध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत, पर्सन्स आहेत ना, त्यांना ऑर्गनाईज करणं आणि शेड्यूल करणं, शेड्यूल्स द वर्क आहे ना, म्हणजे प्लॅनिंग करणं आणि त्याचबरोबर टाईम टेबल ठरवणं हे पण त्याची जबाबदारी आहे. or that is the ability of hospital pharmacist. He is responsible for training and development of pharmacy personnel. हॉस्पिटल फार्मसीमध्ये असलेले जे काही पर्सन्स आहेत त्यांचं ट्रेनिंग घेणं, त्यानंतर त्यांची डेव्हलपमेंट करणं हे पण सर्व जबाबदारी हॉस्पिटल फार्मासिस्टची असते त्याच्यामध्ये. देन ही इज रिस्पॉन्सिबल फॉर जस्टिफिकेशन अँड एक्सपेंडिचर ऑफ फार्मसी फंड्स अँड कीपिंग द रेकॉर्ड्स ऑफ ऑल फार्मसी ऑपरेशन. तो हॉस्पिटल फार्मसीच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे फॉर जस्टिफिकेशन अँड एक्सपेंडिचर ऑफ फार्मसी फंड्स. ठीक आहे, जे काय फंड्स त्याच्यामध्ये मिळत आहे त्याचा वापर करणं आणि कुठे कुठे त्याचा वापर झाला, कशा पद्धतीने वापर केलेला आहे ना, हे सगळं त्याचे रेकॉर्ड्स, त्याचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवणं हे पण त्याच्यामध्ये जबाबदारी आहे हॉस्पिटल फार्मसिस्टची. Okay, next, manufacturing ability. Second ability for the hospital pharmacist. Since a large number of hospitalized patients are served from the hospital pharmacy, hospital pharmacists must be able to develop and conduct a pharmaceutical manufacturing program. So large number of hospitalized patients are served from hospital pharmacy. हॉस्पिटल फार्मसी असे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामधून बऱ्याचशा पेशंटला या ठिकाणी काय केलं जातं, सेवा दिली जाते किंवा सर्वच पेशंटला यामध्ये सेवा दिली जाते. सो हॉस्पिटल फार्मासिस्ट मस्ट बी एबल टू डेव्हलप अँड कंडक्ट फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग करणं, ते डेव्हलप करणं आणि ते चालू ठेवणं हे पण त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट, ही मस्ट बी एबल टू प्रोव्हाइड द ड्रग्स at a relatively low cost by manufacturing in bulk quantities. कमीत कमी किमतीमध्ये हे जे काय ड्रग्ज आहे त्याचं रूपांतर डोसेज फॉर्ममध्ये करणं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणं अँड इन द लार्ज क्वांटिटीज हे पण त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टची. नेक्स्ट, फॉर दिस पर्पज ही शूड हॅव द सफिशियंट नॉलेज ऑफ अवेलेबिलिटी अँड सोर्सेस ऑफ ड्रग्स. तर या पर्पजसाठी, मॅन्युफॅक्चरिंग पर्पजसाठी त्याच्याकडे सफिशियंट नॉलेज असलं पाहिजे की हे जे काय ड्रग्ज आहेत त्याचे सोर्सेस काय आहेत, अवेलेबिलिटी कुठून होऊ शकते. सो दिस इज द ॲबिलिटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. नेक्स्ट, ही मस्ट बी एबल टू प्रिपेअर अँड सप्लाय ए रिक्वायर्ड फॉर्म ऑफ ड्रग्स विच मे नॉट बी कमर्शियली अवेलेबल. तर हॉस्पिटल फार्मासिस्ट
मध्ये अशा पद्धतीची ॲबिलिटी असले पाहिजे जेणेकरून तो काय करेल, वेगवेगळ्या प्रकारचे डोसेज फॉर्म तयार करेल आणि तो सप्लाय पण करेल, अँड विच मे नॉट बी कमर्शियली अवेलेबल, जे मार्केटमध्ये ते अवेलेबल नसतील. नेक्स्ट, थर्ड, परफेक्ट नॉलेज ऑफ ए ड्रग अँड इट्स ॲक्शन. तिसरी याच्यामध्ये ॲबिलिटी आहे परफेक्ट नॉलेज ऑफ ड्रग अँड इट्स ॲक्शन. ओके, ड्रग अँड इट्स ॲक्शन. अँड बी आहे याच्यामध्ये कंट्रोल ऑफ ड्रग्स, दॅट इज परफेक्ट नॉलेज ऑफ कंट्रोल ऑफ ड्रग्स. विल सी द one by one. Third ability, perfect knowledge of a drug and its action. Since the hospital pharmacist, medical staff and nursing staff of the hospital are closely associated. तर हॉस्पिटलमध्ये काम करत असताना हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे, मेडिकल स्टाफ आहे किंवा नर्सिंग स्टाफ आहे, हे क्लोजली काय असतात, एकमेकाशी रिलेटेड किंवा संबंधित असतात. ही मस्ट हॅव परफेक्ट नॉलेज ऑफ ड्रग्स regarding its chemistry, pharmacology, toxic effects, route of administration and other information. सो हॉस्पिटल फार्मासिस्टला वेगवेगळ्या प्रकारचं परफेक्ट नॉलेज असणं आवश्यक आहे रिगार्डिंग ड्रग केमिस्ट्री, त्यानंतर फार्मॅकॉलॉजी, टॉक्सिक इफेक्ट्स त्याच्यामध्ये काय काय आहेत, हे पॉयझनस काय इफेक्ट्स होत आहेत का, त्यानंतर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, कोणकोणत्या रूट्सने कोणकोणत्या मार्गाने हे ड्रग आपल्याला घेता येईल, and other information. So third is the ability, that is the perfect knowledge. Perfect knowledge असलं पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टकडे regarding the drug and its action. Next point, he also helps the physicians in training by providing the information on drugs. तर हॉस्पिटल फार्मासिस्ट फिजिशियनला किंवा डॉक्टर्सला हेल्प करू शकतो बाय giving the necessary information in training. Then he must be able to provide the information on proper storage and handling of the drugs. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे टू गिव द इन्फॉर्मेशन, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन प्रॉपर स्टोरेज ऑफ ड्रग्स अँड प्रॉपर हँडलिंग ऑफ दी ड्रग्स. है ना, म्हणजे जे काय अलग अलग प्रकारचे ड्रग्ज आहेत ते व्यवस्थित हाताळले गेले पाहिजे, त्याचं स्टोरेज व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे हे देता आले पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टला. देन ही मस्ट बी एबल टू अप्लाय हिज नॉलेज ऑफ ड्रग्स फॉर इंडिव्हिज्युअल केसेस ऑफ फिजिशियन्स अँड फॉर डिस्पेन्सिंग ए पर्टिक्युलर फार्मास्युटिकल क्वालिटी ऑफ दी ड्रग्स. त्याच्यामध्ये कोणती ॲबिलिटी असली पाहिजे, हिज टू अप्लाय हिज नॉलेज ऑफ ड्रग्स. ड्रग्सचं त्याच्याकडे भरपूर काय असणार आहे, नॉलेज असणार आहे, आणि हे त्याच्यामध्ये काय करायचं, त्याला अप्लाय करायचं आहे फॉर इंडिव्हिज्युअल केसेस ऑफ फिजिशियन्स. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या पेशंटसाठी हे नॉलेज त्याच्यामध्ये त्याने काय करायचं आहे, अप्लाय करायचे, वापरायचे. अँड फॉर डिस्पेन्सिंग ए पर्टिक्युलर फार्मास्युटिकल क्वालिटी ऑफ द ड्रग्स, आणि त्याचबरोबर पर्टिक्युलर आपल्याला क्वालिटी मिळाली पाहिजे, एखाद्या ड्रगची क्वालिटी असली पाहिजे, तर त्याच्या डिस्पेन्सिंगमध्ये सुद्धा हे नॉलेज वापरता आलं पाहिजे. सो दिस इज द ॲबिलिटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट रिगार्डिंग द परफेक्ट नॉलेज ऑफ ड्रग अँड इट्स ॲक्शन. नेक्स्ट आहे याच्यामध्ये कंट्रोल ऑफ ड्रग्स. तो फार्मासिस्ट शुड हॅव द परफेक्ट नॉलेज ऑफ कंट्रोल ऑफ ड्रग्स. आता कंट्रोल ऑफ ड्रग्समध्ये पुन्हा काय 2 पॉईंट्स आहेत, एक आहे क्वालिटी कंट्रोल आणि दुसरा आहे कंट्रोल ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग्स. तर हे आपल्याला 1 by 1 पाहायचं आहे. पहिला आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ ड्रग्स. सो ही मस्ट बी एबल टू डेव्हलप अँड राईट स्पेसिफिकेशन्स. जो हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे त्याला स्पेसिफिकेशन्स तयार करता आले पाहिजे किंवा लिहिता आले पाहिजे फॉर ड्रग्स टू बी परचेस. म्हणजे ज्या ड्रग्सचं काय करायचं आहे, परचेसिंग करायचं आहे, ज्याची खरेदी करायची आहे आपल्याला, अँड डिस्पेन्स बाय द हॉस्पिटल फार्मासिस्ट, आणि जसं काय करायचं आहे, डिस्पेन्सिंग करायचं आहे. नेक्स्ट, फॉर दिस पर्पज ही मस्ट हॅव परफेक्ट नॉलेज ऑफ फार्मास्युटिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग्स. ड्रग्सच्या वेगवेगळ्या जे काही प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील, तर हे सर्व जे काय नॉलेज आहे हे असलं पाहिजे. परफेक्ट नॉलेज हॉस्पिटल फार्मासिस्टकडे असलं पाहिजे. देन ही मस्ट बी एबल टू इव्हॅल्युएट द कंट्रोल्स प्रॉपरली फॉर सिलेक्टिंग द मॅन्युफॅक्चर्ड ड्रग्स.
त्याचबरोबर हॉस्पिटल फार्मासिस्टला इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे की कोणत्या प्रकारचं ड्रग सिलेक्ट करायचं आहे. सो दिस इज द रिगार्डिंग द परफेक्ट नॉलेज ऑफ कंट्रोल ऑफ ड्रग्स. नेक्स्ट याच्यामध्ये पॉईंट आहे कंट्रोल ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स. सो फर्स्ट डिपेंडिंग ऑन द टाईप अँड साईज ऑफ द हॉस्पिटल. ओके, कोणत्या प्रकारचं हॉस्पिटल आहे, कोणत्या टाईपचं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलची साईज काय आहे. साईज म्हणजे काय, मीडियम टाईप हॉस्पिटल आहे, छोटं हॉस्पिटल आहे, मोठं हॉस्पिटल आहे, कोणतं हॉस्पिटल आहे. सो द प्रॉब्लेम ऑफ ड्रग डिस्ट्रीब्युशन व्हॅरीज फ्रॉम हॉस्पिटल टू हॉस्पिटल. तर याच्यामध्ये ड्रग डिस्ट्रीब्युशनचा जो प्रॉब्लेम आहे तो हॉस्पिटल टू हॉस्पिटल काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. सो कंट्रोल ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स म्हणजे कशा पद्धतीने ड्रग डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत हे कंट्रोल करता आलं पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टला. नेक्स्ट, दिस इज द इम्पॉर्टंट इन केस ऑफ पेशंट्स रिक्वायरिंग द इंटेन्सिव्ह ड्रग थेरपी. तर हे इम्पॉर्टंट कधी आहे, ज्यावेळेस एखादा पेशंटला काय इंटेन्सिव्ह ड्रग थेरपीची गरज आहे. हॅन्स इन लार्ज हॉस्पिटल्स ऑटोमॅटेड डिस्पेन्सिंग ॲट नर्सिंग स्टेशन इज कॅरिड आउट. सो लार्ज हॉस्पिटलमध्ये याच्यामध्ये ऑटोमॅटेड डिस्पेन्सिंग त्या ठिकाणी काय केलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं नर्सिंग स्टेशन ठिकाणी फॉर द कंट्रोल ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग्स. नेक्स्ट याच्यामध्ये ॲबिलिटी आहे रिसर्च ॲबिलिटी. ओके, सो याच्यामध्ये थर्ड ॲबिलिटी आपण कोणती पाहिली, परफेक्ट नॉलेज. ओके, सेकंड ॲबिलिटी याच्यामध्ये पाहिली आपण मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी. फर्स्ट ॲबिलिटी याच्यामध्ये आपण पाहिली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेजरियल ॲबिलिटी. ओके, सी द रिसर्च ॲबिलिटीज म्हणजे जो हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता असली पाहिजे, रिसर्च करण्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे. सिन्स द हॉस्पिटल फार्मासिस्ट इज द ओनली पर्सन टू आयडेंटिफाय द ड्रग्स बिंग यूज. म्हणजे एखाद्या ड्रगचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे, यूज करायचा आहे आणि हे चांगल्या प्रकारे हॉस्पिटल फार्मासिस्ट काय करू शकतो, ओळखू शकतो. आणि ही जी काय ॲबिलिटी आहे हे कोणाकडे आहे, हॉस्पिटल फार्मासिस्टकडे आहे. सो ही हेल्प्स इन मेडिकल रिसर्च टू मेंटेन द इन्फॉर्मेशन ऑफ केमिस्ट्री. तर अशा पद्धतीने या सर्व जे काय इन्फॉर्मेशन आहे किंवा नॉलेज आहे हे मेडिकल रिसर्चमध्ये वापरलं जाऊ शकतो किंवा तो त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो टू मेंटेन द इन्फॉर्मेशन ऑफ केमिस्ट्री, फार्मॅकॉलॉजी, टॉक्सिकॉलॉजी, पोसॉलॉजी ऑफ कंपाऊंड्स अंडर द इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे वेगवेगळे जे काय डिपार्टमेंट आहेत किंवा विषय आहेत, फार्मॅकॉलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, टॉक्सिकॉलॉजी असेल, देन पोसॉलॉजी असेल. सो पोसॉलॉजी म्हणजे इट इज द सायन्स ऑफ द डोसेस, म्हणजे हाऊ मच डोस टू बी गिवन फॉर ए पेशंट. तर हे याच्याबद्दल माहिती जास्त करून कोणाला असणार आहे, ॲज कम्पेअर टू फिजिशियन. हे फार्मासिस्टला याची इन्फॉर्मेशन जास्त असणार आहे. ही मस्ट बी एबल टू परफॉर्म फार्मास्युटिकल रिसर्च ऑन द ड्रग्स. कशासाठी, टू इम्प्रूव्ह इट्स युजफुलनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. देन टू डेव्हलप मेथड्स फॉर प्रिझर्वेशन अँड स्टॅबिलिटी. प्रिझर्वेशन आणि स्टॅबिलिटीचे जे काय मेथड्स आहेत त्या डेव्हलप करण्यासाठी. देन टू इम्प्रूव्ह द थेरापेटिक इफेक्टिवनेस अँड टेस्ट. थेरापेटिक इफेक्टिवनेस म्हणजे रिझल्ट त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करायचा आहे. त्यानंतर टेस्ट इम्प्रूव्ह करायची आहे. ओके, तर ह्या त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, तर त्यासाठी काय करायचं आहे, रिसर्च करायचं आहे. आणि हे रिसर्च ॲबिलिटी हॉस्पिटल फार्मासिस्टकडे असली पाहिजे आहे ना. म्हणजे एखाद्या डोसेज फॉर्म जो आहे त्याचं प्रिझर्वेशन किंवा स्टॅबिलिटी जे आहे ना ती जास्तीत जास्त काळासाठी काय असले पाहिजे, ठेवता आले पाहिजे. हे पण त्याच्यामध्ये रिसर्च केला जातो. त्यानंतर युजफुलनेस, अलग अलग डिसिजेसवरती ते वापरता आलं पाहिजे, हे पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली जाते. नेक्स्ट, टू डेव्हलप द व्हेरियस बेसिस अँड व्हेकल्स फॉर इम्प्रूव्हिंग द ॲब्झॉर्प्शन ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स फ्रॉम इंटर्नल अँड एक्सटर्नल प्रिपरेशन्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बेसिस डेव्हलप करणं, तयार करणं किंवा व्हेकल्स डेव्हलप करणं फॉर इम्प्रूव्हिंग द ॲब्झॉर्प्शन ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स.
ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे जे काय मेन जे काय ड्रग आहे त्याचं ॲब्झॉर्प्शन वाढवता आलं पाहिजे फ्रॉम इंटर्नल अँड एक्सटर्नल प्रिपरेशन्स. मग ते इंटर्नल प्रिपरेशन असतील किंवा एक्सटर्नल प्रिपरेशन असतील. Okay, so this is the fourth ability, that is the research ability for the hospital pharmacist. Next, fifth ability is the teaching ability. He must be able to deliver the lectures and give demonstrations for the nursing staff. तर हॉस्पिटलमध्ये असलेला जो काय स्टाफ आहे नर्सिंग स्टाफ, त्या नर्सिंग स्टाफला डेमो देणं, त्याचबरोबर लेक्चर कंडक्ट करणं, हे त्याच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे. तर यामध्ये कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन द्यायचं आहे किंवा गायडन्स करायचं आहे. फर्स्ट इज द मेथड्स ऑफ स्टोरेज ऑफ ड्रग्स. जे ड्रग्स कशा पद्धतीने स्टोअर करायला पाहिजे त्याच्या मेथड्स. त्यानंतर ड्रग युजेस, त्यानंतर व्हेरियस डोसेज फॉर्म. वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात फॉर्म असतात आहे ना, ड्रग आपल्याला द्यायचे परंतु वेगवेगळ्या फॉर्ममध्ये द्यायचे. उदाहरणार्थ सॉलिड फॉर्म आहे, लिक्विड फॉर्म आहे, सेमी सॉलिड फॉर्म आहे किंवा गॅसियस फॉर्म आहे. देन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स इन्व्हॉल्विंग पर्सेंटेज सोल्युशन्स अँड डोसेज कॅल्क्युलेशन्स. त्याचबरोबर याच्यामध्ये काय मॅथमॅटिकलचा जो काय भाग आहे, कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये काय पर्सेंटेज सोल्युशन असतात, नंतर डोसेज कॅल्क्युलेशन असतात, हे त्याच्यामध्ये काय करावं लागतं, त्याचं लेक्चर्स कंडक्ट करावे लागतात, त्याची इन्फॉर्मेशन नॉलेज प्रोव्हाइड करावं लागतं. So this is the ability required for hospital pharmacist. Then prescription writing, हे पण ॲबिलिटी त्यामध्ये असली पाहिजे हॉस्पिटल फार्मासिस्टकडे. देन ड्रग स्टॅबिलिटी अँड इनकॉम्पॅटिबिलिटीज. सो प्रिस्क्रिप्शन रायटिंग कशा पद्धतीने द्यायचं आहे, कशा पद्धतीने असलं पाहिजे, हे गायडन्स कोणाला द्यायचं आहे, नर्सिंग स्टाफला द्यायचं आहे. देन ड्रग स्टॅबिलिटी अँड इनकॉम्पॅटिबिलिटी. ड्रगची स्टॅबिलिटी काय असली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या इनकॉम्पॅटिबिलिटीज असतात. इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे अनइंटेन्शनल इफेक्ट, जे आपल्याला अपेक्षित नाही अशा पद्धतीचे इफेक्ट्स, मग ते फिजिकल फॉर्ममध्ये असेल किंवा केमिकल फॉर्ममध्ये असेल किंवा थेरॅपेटिक फॉर्ममध्ये असतील, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. सो ही मस्ट बी एबल टू कॅरी ऑन ए कंटिन्युअस ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर ट्रेनीज अँड स्टाफ फार्मासिस्ट. अशा पद्धतीने हॉस्पिटल फार्मासिस्ट कडे ॲबिलिटी असली पाहिजे टू कॅरी ऑन अ कंटिन्युअस ट्रेनिंग प्रोग्राम. आणि कंटिन्युअस ट्रेनिंग प्रोग्राम त्याला करता आले पाहिजे फॉर ट्रेनिंग अँड स्टाफ फार्मासिस्ट, आहे ना, म्हणजे नवीन आलेले जे काही फार्मासिस्ट आहेत आणि त्याचबरोबर जे कार्यरत असलेले जे काही फार्मासिस्ट आहेत सध्या किंवा करंटमध्ये. तर अशा पद्धतीचे हे ॲबिलिटीज आहे. तर 5 याच्यामध्ये ॲबिलिटीज आहेत. एक आहे टीचिंग 5वी आहे टीचिंग ॲबिलिटी, 4थी आहे रिसर्च ॲबिलिटी, तिसरा आहे परफेक्ट नॉलेज, ओके, तिसरा आहे परफेक्ट नॉलेज ऑफ ड्रग अँड इट्स ॲक्शन. त्यानंतर परफेक्ट नॉलेज ऑफ कंट्रोल ऑफ ड्रग्स. सो कंट्रोल ऑफ ड्रग्समध्ये काय पुन्हा 2 आहेत. एक आहे क्वालिटी कंट्रोल, दुसरा आहे कंट्रोल ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स, ओके. तिसरं पाहिलं आपण परफेक्ट नॉलेज. त्यानंतर दुसरं आहे मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी, मॅन्युफॅक्चरिंग करता आलं पाहिजे, ही ॲबिलिटी असली पाहिजे. आणि फर्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मॅनेजरियल ॲबिलिटी, ओके. तर याचबरोबर आपण याच्यामध्ये काय पाहिलं, क्वालिफिकेशन्स ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट, ओके. धन्यवाद, थँक्यू.